श्री एस.आर. ठाकूर प्रस्तुत इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र सराव पेपर द्वितीय सत्र। इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र द्वितीय सत्र परीक्षा सराव पेपर प्रश्न क्रमांक 1 यामध्ये आपल्याला एकूण 3 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत। पहिल्याचं उत्तर आहे क इंग्रजी, दुसऱ्याचं उत्तर आहे ब वाहन आणि तिसऱ्याचं उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा। विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण वाक्यात उत्तरं लिहिण्याचा सराव करा। प्रश्न क्रमांक 1 ब मध्ये आपल्याला 3 गुण मिळू शकतात। इथे आपल्याला जी जोडी चुकीची आहे ते लिहिणे अपेक्षित आहे। उत्तरं थेट दिलेली आहेत। कर्णम मल्लेश्वरी बॅडमिंटन ही जोडी चुकीची आहे। ब अरक विरोधी आंदोलन भ्रष्टाचाराला विरोध ही जोडी चुकीची आहे आणि डॉक्टर मोहनराव पोलिओ ही जोडी चुकीची आहे। प्रश्न क्रमांक 2 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। कोणतेही 2। इथे आपल्याला आरोग्याच्या उपचार पद्धती दिल्या आहेत। त्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे ॲलोपॅथी, युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद। विद्यार्थी मित्रांनो, जसा तक्ता दिला आहे तसाच तक्ता लिहिण्याचा सराव करा। प्रश्न क्रमांक 2 तुम्हाला माहीत असलेल्या मराठी वृत्तपत्रांची नावे लोकमत, नवा काळ, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स अशा प्रकारे वृत्तपत्रांची नावे लिहा। भारतात झालेल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी, नंदिनी सतपथी, जयललिता, मायावती, वसुंधरा राजे, त्याचबरोबर ममता बॅनर्जी इत्यादी नावे लिहू शकता। प्रश्न क्रमांक 2 ब थोडक्यात टिपा लिहा यासाठी असतो भारतात वनसंपत्तीवर आधारित व्यवसाय, बदलते आर्थिक जीवन, नाटक क्षेत्रात झालेले बदल यापैकी कोणत्याही 2 टिपा लिहा। प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। कोणतेही 2 गुण 4। इथे आपल्याला एकूण 4 कारणं दिलेली आहेत। त्यापैकी कोणतीही 2 कारणं लिहिल्यास आपल्याला हमखास 4 गुण मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार अभ्यास करा म्हणजे आपल्याला हमखास पेपर सोपा जाईल। प्रश्न क्रमांक 4 दिलेल्या उताराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला हमखास 4 गुण मिळवून देऊ शकतो। पहिला प्रश्न 1 गुणांसाठी असतो, दुसरा प्रश्न 1 गुणांसाठी आणि तिसरा प्रश्न हा 2 गुणांसाठी असतो। दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार आपले हे 3ही प्रश्न सोडवा। विद्यार्थी मित्रांनो, इथे पूर्ण उतारा दिलेला आहे तो पहा आणि या 3ही प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा सराव करा। प्रश्न क्रमांक 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। कोणतेही 2 गुण 6। इथे आपल्याला 2 उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे आणि त्यासाठी आपल्याला 6 गुण मिळतील। यांचा सुद्धा सराव करा। राज्यशास्त्रासाठी एकूण 12 गुण आहेत। प्रश्न क्रमांक 6 हा रिकाम्या जागांसाठी असतो। इथे आपल्याला हमखास 2 गुण मिळतील। या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे वसुंधरा दिन आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे नेपाळ। प्रश्न क्रमांक 7 पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा। कोणतेही 2 गुण 4। विद्यार्थी मित्रांनो, इथे चूक की बरोबर लिहिल्यास 1 गुण मिळतो आणि पुढील 2 मुद्दे लिहिल्यास अजून 1 गुण मिळतो। प्रश्न क्रमांक 1 संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो, हे विधान चूक आहे। उत्तर संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात। देश श्रीमंत असो वा गरीब, मोठा असो वा छोटा, सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान व दर्जा समान असतो। प्रश्न क्रमांक 2 भारत चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत, हे विधान चूक आहे। भारतावर चीनने 1962 साली आक्रमण केलं, तसेच मॅकमोहन सीमारेषा मानण्यास चीन तयार नाही। प्रश्न क्रमांक 8 संकल्पना स्पष्ट करा। कोणतीही 1 गुण 2। विद्यार्थी मित्रांनो, इथे 2 संकल्पना दिलेल्या आहेत। त्यापैकी कोणतीही 1 संकल्पना लिहिणे अपेक्षित आहे। युनेस्को आणि दहशतवाद या 2 संकल्पना दिलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 8 ब संकल्पना चित्र पूर्ण करा। कोणतेही 1 गुण 2। फ्रेंच राज्यक्रांतीने या मानवी हक्कांचा पुरस्कार केला: स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय। प्रश्न क्रमांक 2 भारताच्या शेजारील देश पाकिस्तान, चीन, नेपाळ, बांगलादेश। प्रश्न क्रमांक 9 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। कोणतेही 1 गुण 2। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 मध्ये एकूण 2 प्रश्न दिले जातात। त्यापैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार अभ्यास करा म्हणजे आपल्याला हमखास चांगले गुण मिळतील। हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।